हालत आहे बेकार. कोण्या एवढाच बोल. काय जनतेला फार त्रास झालेला आहे दुष्काळामुळे. लोकांचे हालत खराब झालेली आहे छावण्यामुळे. पिण्याच्या पाण्याचा मोठा घन प्रश्न होता. पब्लिकचं भरपूर हाल झालं आहे. पशुधन वाचवण्यासाठी लोकांची मोठी धावपळ चालू झालेली आहे. कसं काय बापना निवांत का? कशाच निवांत असते तुम्हाला का पाणी नाही का पाणी तळाला गेले पाणी लोक काय घेऊन घ्या घेतलं त्या घेतलं हे टाकून मग पाणीवर आला लय अपघात होत असेल. तर अपघात होतेच तर पाऊस केव्हा पडतोय पुन्हा राहिला का पडेल की कवा तर पडेल की पडायला राहतोय पाऊस. आपण शांततेच्या मार्गाने जाऊया आणि आपला विकास करून घेऊया. गावाचा विकास हा आपला विकास आहे. आपला विकास हा गावाचा विकास आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, स्वच्छतेच्या बाबीकडून समृद्धीकडे चला. शांततेच्या बाबीकडून समृद्धीकडे चला, अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. सर्वांनी आपलं गाव कायमस्वरूपी चांगलं राहील अशाच पद्धतीचा प्रयत्न करा. आपल्या हातात आहे. आपण सर्व काही बदलू शकतो. परिवर्तनाची नाडी ही जनतेच्या हातामध्ये असते, लोकांच्या हातामध्ये असते, आपल्या कर्तृत्वात असते. ही नाडी आपण जाम पकडूया आणि आपल्या गावाला विकासाच्या दिशेने नेऊया आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी या बाबीसाठी सहकार्य द्या, अशी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. आपणाला आपलं गाव पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम निर्माण करायचं आहे.
त्यासाठी बंधू आणि भगिनी मोठा एक एक झाड लावा, वनराई फुलवा. आपल्या शेतामध्ये, मळ्यामध्ये, रानात, वनात, कुठेही जिथं जिथं जागा असेल त्या त्या ठिकाणी झाडं लावून घ्या. आणि त्याचबरोबर आपलं जे सांडपाणी आहे, सांडपाणी दुसऱ्याला घातक ठरू देऊ नका. त्या सांडपाण्याचा सदुपयोग करा. त्या सांडपाण्यावर आधारित स्वरूपाचं झाड लावा, झाड जगवा आणि आपलं जीवन फुलवा. तसं पाहिलं तर हा आटपाडी तालुकाच दुष्काळी आणि त्यात आमचे गावही दुष्काळामध्ये सातत्यानं असतं. आणि या दुष्काळाच्या कालखंडामध्ये अतिशय भीषण स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली होती. माणसाला म्हणजे प्यायला पाणी भरपूर प्रमाणामध्ये देता आलेलं नाही. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालेला होता. आणि माणसाचं जे शेतीकडलं जी बाब होती ती पूर्णपणे कोलमडली गेलेली होती. शेतीचं उत्पन्न कसल्याही प्रकारचं पावसाअभावी, पाण्याअभावी निघत नव्हतं. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या लोकांची परिस्थिती अतिशय बिकट, खराब अशा प्रकारची झालेली होती. परंतु या परिस्थितीवरही या गावकरी मंडळींनी मात केलेली आहे. येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सुद्धा एक सामोरं जाऊन पाठ दिलेली आहे. आणि त्या पद्धतीनं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची सहकार्य त्यांनी केलेलं आहे. पाणी हे जीवन आहे ही संकल्पना मनाशी ठेवून कोठोळी गावामध्ये पाण्याचा भरपूर पुरवठा होऊ शकेल, पाणी भरपूर प्रमाणामध्ये जमिनीमध्ये मुरू शकेल, जिरू शकेल अशा पद्धतीची एक भावना मनात ठेवून कवठोळी गावामध्ये पाण्याचं स्तोत्र ज्या ठिकाणी अडवणं शक्य आहे त्या ठिकाणचं नियोजन करून, उदाहरणार्थ कृषी विभाग आटपाडी यांच्यामार्फत कंपार्ट बंडिंगचा प्रकल्प कवठोळी गावामध्ये साधारणपणे 40 लाखापर्यंतचा राबवण्याची क्रिया हातामध्ये घेतली. आणि तोही ह्या दुष्काळी परिस्थितीच्या खैतच पूर्ण करून घेतलेला आहे. दुष्काळामुळे जेव्हा ते होरपळले गेले तेव्हाच आपण कुठंतरी पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे अशा प्रकारची एक धारणा लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली. आता सर्वच लोकांना ही बाब पटलेली आहे. मग यापुढं आम्ही आमच्या शेतामध्ये काय करू शकतो का वगैरे वगैरे अशा पद्धतीचं प्रश्न हे गावाच्या पुढं आज निर्माण झालेले आहे. आणि इथून पुढच्याही कालखंडामध्ये जेथे जेथे पाणी अडवणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी पाणी अडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून भविष्य काळामध्ये अशी जरी दुर्भिक्षाची परिस्थिती निर्माण झाली तरीही तिच्यावर आम्हाला प्रभावीरित्या मात करता येईल अशा प्रकारची परिस्थिती आम्ही आमच्या गावाची निर्माण करणार आहोत. आणि त्या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यानं गाव चांगल्या पद्धतीचं करू, गावाला विकासाकडे नेऊ, गावाला प्रगतीकडे नेऊ, गावामध्ये स्वच्छता
आणि आरोग्य चांगल्या प्रकारचं राहील, अशा पद्धतीचं गाव कायमस्वरूपी निर्मल राहील असाच आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुष्काळ हटला, पाऊस जोरात पडल्यामुळं आता ही नाला बिल्डिंगी बांधल्यामुळं सगळीकडे हे पाणी साठलंय. आता शेरडासनी गुरासनी हिंडाय झालंय. आता वर्ष दोन वर्ष तर काय निवांत झालंय सगळं. आणि त्याचबरोबर याही अगोदर शिवकालीन बंधारे, पाणी अडवा पाणी जिरवा या तंत्राचा वापर करून गावामध्ये पडलेलं सगळं पाणी कोठळी गावामध्येच मुरलं गेलं पाहिजे, थेंब सुद्धा बाहेर गेला नाही पाहिजे, अशा पद्धतीची यंत्रणा राबवली गेलेली आहे. त्याचबरोबर वड्यावरती ठिकठिकाणी वनराई बंधारे बांधून ही पाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि सर्वात मोठं काम की गेली 10-15 वर्ष मुरामध्ये स्वप्न बाळगलेलं होतं की सांगसामध्ये बंधारा व्हावा आणि त्याचं पाणी आपणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला देणं शक्य होईल. पिण्याच्या पाण्यावर स्तोत्रावरती चांगल्या प्रकारचा परिणाम होऊ शकेल, अशा पद्धतीची धारणा होती. विविध कार्यालयाकडून खात्याकडून प्रयत्न केले गेले, परंतु त्याला यश आलेलं नाही. परंतु या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गावामध्ये आली, ती वरदानच ठरली आणि तिच्यातून जवळजवळ 23 लाख रुपये अंदाजपत्रकाचा हा सिमेंट बंधारा वड्यावरती बांधून जवळजवळ पाठीमागं 1.5-2 किलोमीटर पाण्याचा साठवा होऊ शकेल, अशा प्रकारची परिस्थिती या गावामध्ये निर्माण केलेली आहे. आणि ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये ही सगळी कामं केली, त्याचा फायदा चालू वर्षाच्या पावसाळ्यामध्ये झालेला आहे.
पाणी ताल टाकल्यामुळे चांगलं झालंय. होलाशनी पाणी वाढलं, शिरला वाढायला लागलंय. चांगलं आहे सगळं. शासनाचं ध्येय चांगलं आहे. तळी भरल्यामुळे जिरी बारीक बारीक जातोय खाली, दमान पाणी फुटतंय. चांगलं आहे, ठीक आहे. नाला बिल्डिंग भरल्या त्या, पाऊस चांगला झाला आहे. ही नाला बिल्डिंगमध्ये ही बांध जी गाठलं त्यामुळे पाणी जोरात साठतंय रानात. जित्रावासनी पाणी ही प्यायला होतं या. ही असं सगळं हिरवं रान झालंय. त्यामुळे काय आता लवकर काय आता दुष्काळ हटलाय. काय दुष्काळ काय हटलाय वर्षा 2 वर्षाचा बस. याच बरोबर आणखीन एक बाब म्हणजे पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम निर्माण झालं पाहिजे. ह्यासाठी सुद्धा गेली 4-5 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. झाडं लावतोय, झाडं जगवतोय, वाढवतोय. परंतु दुष्काळामुळे काही काळ ही प्रक्रिया थांबली गेली. पुन्हा नेटानं चालू वर्षामध्ये सुद्धा आम्ही झाडं जगवून वाढवून वनराई फलवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर जो एक बिहार पॅटर्न आलेला आहे वृक्ष लागवडीच्या संदर्भातला, त्याही बिहार पॅटर्नचा गावामध्ये वापर करून जास्तीत जास्त लोकांना रोजगारही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर वनराई फलवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळं जेव्हा आपण करू तेव्हाच गाव सुखी, समाधानी, समृद्ध अशा पद्धतीचं बनेल. या पद्धतीनं गावाची ही मला चांगल्या प्रकारची साथ असते. गाव प्रत्येक बाबीला या ठिकाणी हाक मारल्याबरोबर बोर देत असतं. अनेक प्रकारच्या योजना ह्या गावाच्या सहकार्यानंच साकार केलेल्या आहेत. मग या ठिकाणी पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम असू द्या, निर्मल स्वरूपाचं ग्राम करण्याची प्रक्रिया असू द्या, महात्मा गांधी तंटामुक्त स्वरूपाचं गाव करण्याची प्रक्रिया असू द्या, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार अभियान याच्यामधली प्रक्रिया असू द्या, असे जे जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते सगळे गावकऱ्यांच्या सहभागानं, विशेषतः या गावातील महिलांचा सहभाग चांगल्या प्रकारचा असल्यामुळं आपण हे सगळी कामं यशस्वीरित्या पार पाडू शकलेलं आहे. इथून पुढच्याही कालखंडामध्ये गावाच्या सहकार्यानं गावाचं नंदन होऊ शकेल, एक आदर्श स्वरूपाचं गाव निर्माण होऊ शकेल, अशा प्रकारचं प्रयत्न करणार आहोत. यासाठी गाव मला निश्चितपणे सहकार्य करेल
याची मला खात्री आहे.